नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही बोटनेकची कटिंग मी पेपर कटिंग कालच अपलोड केलेली आहे. तर बघा, ही त्याच्यावरचं पेपर कटिंग झाल्याच्यानंतर हे ब्लाऊज पीस मी कट करून घेतले होते 2. तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 15 आणि इथं घेतलेला आहे शोल्डर 7.5 आणि इथं मोंडा घेतलेला आहे 7.5च आणि अर्धा इंचाने डाऊन केलेला आहे. तर बघा, याची पेपर कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर बघा, ती नक्की तुम्ही बघा, एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे मी. तर ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, त्याच्यानंतर आता याच्यावरचा आपल्याला पाठीमागचा गळा कसा शिवायचा तो बघायचा आहे. तर एकदम सुंदर असा आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, हा गिरायकाच्या आवडीप्रमाणेच हा गळाची डिझाईन टाकलेली आहे मी पाठीमागून. तर बघा, इथं घेतलेला आहे 3 किंवा 2.5 पण तुम्ही घेऊ शकता गळ्याची उंची आणि इथं टाकायचा आहे 4.5 इंचच आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं घडी घेतलेली आहे आपण 10 इंचाची आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस मिळवून घेतलेला आहे. तर बघा, तुम्ही पेपर कटिंग याची वाली चेक करू शकता. तर बघा, इथं 1 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता पूर्ण आपल्या गळ्याची उंची घ्यायची आहे. तर बघा, इथं मी 11.5 इंच उंची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. तर बघा, 4.5चाच आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे, तिथं पण आपल्याला 4.5च टाकायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथं थोडंसं तिरकं झालं तरी इथं मी सरळ करून घेतलेलं आहे. तर बघा, या पद्धतीने असं कट वर्कचा आपल्याला याला डिझाईन टाकायची आहे पाठीमागून. तर बघा, व्यवस्थित असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे खडूनी पहिले आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅनव्हास टाकायचा आहे. तर बघा, एकदम सुंदर असा गळा आहे आणि शिवल्यानंतर तर एकदम सुंदर असा दिसतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा, आकार देऊन झाल्याच्यानंतर आता आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे आणि कॅनव्हाची उंची आपल्याला गळ्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायची आहे. तर बघा, मी वरून थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. तर बघा, गळ्याच्या गुंजीच्या आपल्याला खाली पण 1 इंच आणि वर पण 1 इंच असं घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता खडूची मार्किंग आपल्याला दिसते तशी आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पेनाने आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी, म्हणजे गळ्याला आता व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडनी. तर बघा, जो खडूनी मार्किंग केलेली आहे तर त्याच्याच पद्धतीने आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर बघा, असं आपण अस्तरच्या याच्यावरती आधी मार्किंग करून घ्यायची आणि मग कॅनव्हास आपल्याला मध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे अस्तर असं मध्ये घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर खडूनी मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आता पेनाने डार्क करून घ्यायचं आहे. तर म्हणजे खडूनी मार्किंग केलेली एकदम सोपी जाते आणि त्याच्यानंतर याच्यावरती पण सोपी जाते मध्ये ठेवून नंतर. तर बघा, व्यवस्थित असा आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता 1 इंच असं जास्तीचं ठेवायचं आहे आणि बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपण याला अस्तर विदाऊट लावणार नाही आहे, डायरेक्ट आपण उलटसुलट करणार आहोत. तर बघा, मी कालचा पण तुम्हाला याचावाला बोटनेकचं डिझाईन दाखवलेले आहे. तर बघा, त्याला पण मी सेमच या पद्धतीनेच कॅनव्हास टाकलेला आहे आणि याला पण सेमच तसा टाकलेला आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे आणि विदाऊट अस्तर लावायची सुद्धा आपल्याला काहीच गरज नाही आहे. तर बघा, पहिले आपल्याला गळ्याचा वरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि असं मध्यातून खडूनी मार्किंग करायची आणि आता त्याच्यानंतर असं व्यवस्थित आता हे अस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसावरती. तर बघा, सुईचं कापड ठेवलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर हा कॅनव्हाचा जो गळा आहे त्याचा पण मी मध्ये घेतलेला आहे आणि मध्ये असा आपल्याला कोपऱ्याला कोपरा ठेवून घ्यायचा आहे आणि पिना पॅक करून घ्यायची आहे. तर बघा, हे एकदम महत्त्वाचं आहे. तर कोपऱ्याला कोपराच आला पाहिजे, नाहीतर आपल्याला गळा तिरका होऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित मध्यालाच आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, पिना पॅक करून घ्यायची आहे आणि जशी पेनाने आपण मार्किंग केलेली आहे गळ्याला आकार, तशी आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, जिथं कोपरा आलेला आहे तिथं व्यवस्थित आता आपल्याला अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि मगच पुढं परत गोल राऊंडला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, असं या पद्धतीने केलं तर गळ्याला एकदम सुंदर असा आकार येतो आणि फिनिशिंग पण एकदम सुंदर येते. कस्टमरच्या आवडीप्रमाणे पण गळा तयार होतो. तर बघा, तुम्ही हे नक्की ट्राय करा. व्यवस्थित या पद्धतीनेच टिप मारायची प्रयत्न करा, म्हणजे तुमचावाला ब्लाऊजची फिनिशिंग चांगली आली आणि कस्टमरला पण चांगलं बसलं तर कस्टमर तुमच्याकडे होऊन येते. तर बघा, ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा, तर म्हणजे ब्लाऊज पण आणि कोपरे पण व्यवस्थित आले पाहिजे. तर बघा, व्यवस्थित आता आपल्याला अशीच कोपऱ्याला सुयाची खाली टेकवून घ्यायची आहे आणि नंतर गोल राऊंड अशी टीप मारून घ्यायची आहे. पुढच्या साईडने पण सेमच या पद्धतीने आता आपल्याला अशीच टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर इथे व्यवस्थित परत अशी इकड्याच्या साईडने टीप मारून घ्यायची आणि आता सुई धागा काढून घ्यायचा आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे, पिना पण काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता कॅनव्हास असा थोडासा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला अशी कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे टीप जी मारलेली आहे त्याच्या बाहेर आपल्याला अशी
कट करून घ्यायचं आहे। तर बघा जी टीप मारलेली आहे ती अजिबात कट नाही झाली पाहिजे, कट झाली तर आपलं ब्लाऊज पूर्ण बिघडू शकतं। त्याच्यामुळे आपल्याला कॅनव्हाचं कापड जे आहे ते जास्तीचं थोडंसं ठेवायचं आहे, अर्धा इंचाला कमी, आणि मगच कट करायचं आहे। त्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे। जिथं कोपरे आहे तिथं पण व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे आणि आतमध्ये आता हे व्यवस्थित कोपरे पलटून घ्यायचे आहे। जे कोपरे आहे ते आपल्याला पेनाने किंवा कशाच्या टोकाने व्यवस्थित आता आपल्याला हे टोकं काढून घ्यायचे आहे बाहेर व्यवस्थित। आणि त्याच्यानंतर याला टोकं काढून झाल्याच्या नंतर तर बघा मी पेनाने असे टोकं काढून घेतलेले आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे असे आपल्याला व्यवस्थित टोकं काढून घ्यायचे आणि आपल्याला याच्यावरती आता इस्त्री फिरून घ्यायची आहे। तर बघा एकदम व्यवस्थित असा आपला गळा एकदा पहिले करून घेऊया आणि प्रेस करून घेऊया। तर बघा व्यवस्थित थोडीशी मी प्रेस मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती दाबटीप अशी काटोकाट अशी मारून घ्यायची आहे आणि परत आपल्याला इस्त्री आपल्याला याच्यावरती परत प्रेस करून घ्यायचं आहे। तर बघा एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे आणि व्यवस्थित समोरचा गळा पण मी तुमच्यासोबत शेअर करेन एकदम सुंदर असा। त्याला पण एकदम सुंदर असे आपल्याला काठाची डिझाईन टाकायची आहे, ते पण तुम्ही नक्की बघा, एकदम सुंदर सोप्या पद्धतीत सांगेन मी तुम्हाला। तर बघा त्याच्यानंतर अशी काठोकाठ आपल्याला पूर्ण गळ्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित असे कोपरे काढून। आणि तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल। तर बघा याच्यावरती खूप सुंदर असे मी घागऱ्याची कटिंग पण टाकलेली आहे, घागऱ्यावरचं ब्लाऊज पण दाखवलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा। तर बघा त्याच्यानंतर आता पूर्ण अस्तरवरती आपल्याला काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं ब्लाऊज पीसचं कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा पूर्ण याच्यावरती आता आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि अस्तर लेवल ब्लाऊज पीसचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर बघा एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स पण मारून घ्यायचे आहे। तर बघा मी व्यवस्थित असे परत प्रेस मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। एकदम सुंदर असा आपला पाठीमागचा गळा तयार झालेला आहे। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे। तर बघा असे आपल्याला तिरके टक्स मारून घ्यायचे आहे या पद्धतीने। बघा मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभा पण आपल्याला 3.5-4 इंच घ्यायचा आणि अर्धा इंच खालून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही 4.5 इंच मध्यातून घेतलेला आहे, उभा 4 इंच घेतलेला आहे आणि आडवा असं मी अर्धा इंच घेतलेला आहे, अशी तिरकी टीप मारून घेतलेली आहे। तर बघा इकडच्या साईडचा पण सेम आपल्याला त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे, हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1.5-2 इंचाची पट्टी घ्यायची आहे कंबरपट्टी लावण्यासाठी आणि अर्धा इंच असं आपल्याला व्यवस्थित सरळ टीप मारून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करायचे आणि त्याच्यानंतर याच्यावरती परत आपल्याला दाब टीप द्यायची आहे आणि कंबरपट्टी आतमध्ये मुडपून घ्यायची आहे। तर बघा अशी लेवल घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे। तर तुम्ही याला टीप मारायच्या ऐवजी तुम्ही याच्यावरती हात शिलाई केली तरी पण चालेल। तर बघा व्यवस्थित असं टीप मारून झाल्याच्या नंतर कापड व्यवस्थित असं कट करायचं आहे ब्लाऊज लेवल आणि धागे वगैरे कट करायचे आहे। आणि त्याच्यानंतर एक मी पट्टी घेतलेली आहे 1 इंचाची, एका साईडने अशी मुडपून घ्यायची आहे आणि काठोकाठ टीप मारून घ्यायची आहे। तर बघा मी या तिरक्या टिपा काढीत असते पायपिंग करण्यासाठी, तर तुम्ही पण नक्की तिरक्या टिपा काढा। तिरकी अशी पट्टी काढली तर एकदम व्यवस्थित अशी आपली पायपिंग पण येते, वडलेवानी खेचलेवानी पण होत नाही। तर बघा अशी व्यवस्थित अशी टीप मारीत चालायचं आहे। गळ्याला पूर्ण याच्यावरती उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये पूर्ण आपल्याला या जी टीप आहे ती आपल्याला आतमध्ये अशी मुडपायची आहे आपल्याला याला, म्हणजे अशी पायपिंग नाही करायची, डायरेक्ट मी याच्या आतमध्ये असं मुडपून घेतलेलं आणि याच्यावरती अशी हात शिलाई करून घेणार आहे। तर शिवचं बटन आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर बघा पाठीमागचा एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे। तर बघा मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलेला। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला